मी एवढ्या दुरून प्रवास करून आलो तुमचा ऊर्जावान आवाज ऐकण्याकरता। मजबूतीने ऊर्जा पाहिजे। आपल्या 7 तारखेच्या सर्व उमेदवाराला तुमची ऊर्जा दिली तरच ते चांगलं काम करतील। म्हणून मजबूतीने दोन्ही हात वर करून मुठा आवळून भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी। येळकोट 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 येळकोट। आज लांबजना, खरोसा, किल्लारी या गटातील व पंचायत समितील गणातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला विनंती की देवेंद्रजी यांनी जे दुःखद निधन झालं अजितदादाचं, या दुःखद निधनाच्या शोक असल्यामुळं त्यांनी सर्व प्रचार सभा थांबवल्या आहे। मला विनंती घेऊन पाठवलं आहे की आपण किल्लारीमध्ये लांबजनाला जाऊन आपल्या सर्वांना विनंती करावी। खरं तर मोठा दुःखाचा डोंगर आपल्यावर आहे। महायुतीचे आमचे सर्वच क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे। अजितदादा जाणे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो विकासाचा संकल्प आपण केला होता त्या संकल्पाला एक उत्कृष्ट साथ देणारा नेता आपल्यातून निघून गेला आणि त्यामुळे दुःखमय वातावरण असलं तरी आज आपल्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी निर्णय घेतला की ते कुठल्याही सभेला जाणार नाही। त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्याचा आहे, आपण सर्वांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे। आज व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी, आमदार संभाजी पाटील निलंगेकरजी, माननीय अभिमन्यू पवारजी, महेश पाटीलजी, परीक्षितजी पवार, महेशजी सगर, बालाजी पाटील, चंद्रशेखर सोनवणे, देवीदासजी काळे, हासिमजी पटेल, विठ्ठलराव बेडजवळगे, बालाजी शिंदे, ऋषालजी देशमुख, आदरणीय डांगेताई, संजीवजी उजळंगे, नजीर पटेल, पापामिया पटेल, योगेशजी शिंदे, गणेशजी बिराजदार, सचिनजी कांबळे, बालाजी शेळके, ज्ञानेश्वरजी चिलके, या ठिकाणी उपस्थित श्रीरामजी कांबळे, नितीनजी कवटाळे, बलभीमजी दंडगोले, विराजमामा मंजुळे, दीपकजी चाबुस्कवार या ठिकाणी व्यासपीठावर उमेदवार आहे। मी त्यांना नंतर बोलवणारच आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी सर्वप्रथम लांबजना आणि या परिसरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो की तुम्ही अभिमन्यू पवार सारखा एक उत्कृष्ट नेता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रचंड बहुमताने विजयी केलेला आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टीतर्फे आभार मानतो। खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय अभिमन्यू पवार यांना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची जाण आहे। शेतकऱ्याच्या रस्त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला, मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना, मी त्यावर येणार आहे। या रस्त्याची योजना तयार करण्याकरता ज्या पद्धतीने शरण पाटील, बशवरावजी पाटील यांनी पहिलं प्रेझेंटेशन मला केलं, माननीय अभिमन्यू पवारांनी त्याचा कळस चढवला, राजेश पवार नांदेडचे आमदार त्यांनी योजनेला मदत केली, आमचे रणधीर सावरकर आणि मग आशिष जयस्वालजींनी योजना मंजूर केली, योजनेला अंतिम रूप दिलं आणि महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना तयार केली। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की अभिमन्यू पवार सारखा कार्यकर्ता जेव्हा विधिमंडळामध्ये आमदार बनतो
तेव्हा विकासाकरता अत्यंत महत्वाचे योगदान सरकारला मिळतं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी नेहमीच सांगतो, या ठिकाणी संभाजी पाटील, अभिमन्यू पवार असे दोघेही नेते या ठिकाणी महत्वाचे नेते या लातूर जिल्ह्यातले आहे की पुढच्या काळामध्ये बसवराजजी या लातूरला विकसित लातूर करण्याकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे त्या संकल्पाला साजेसे काम निलंगेकर पाटील आणि अभिमन्यू करतात, याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. आज जर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं सर्वेक्षण केलं, कोण कमी कोण जास्त हे महत्वाचं नाही आहे, पण विधिमंडळाचं कामकाज, मंत्रालयातलं कामकाज, विधानमंडळातलं कामकाज, आपल्या मतदारसंघातलं कामकाज याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या पहिल्या 25 आमदारामध्ये, उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारामध्ये अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा क्रम वर येतो. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आज जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या मंदाकिनी बेटजवगडे, लक्ष्मीताई चिल्ले, सुकन्या जाधवच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक अभिमन्यू पवारच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक बसवराज पाटील, संभाजी निलंगेकर आमच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार ज्या 55 योजना आपल्या लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लमाजमाला येणार आहे, लवजमाला येणार आहे, या लमजना जिल्हा परिषद गटामध्ये येणार आहे. या लमजना जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी खरोसा जिल्हा परिषद गटामध्ये, मातोळा गटामध्ये, किल्लारी गटामध्ये ज्या येणार आहे, यामध्ये जे कार्यकर्ते लागतात, लोकप्रतिनिधी लागतात, जिल्हा परिषद सदस्य लागतात, त्याकरता ही निवडणूक आहे. मोदीच्या 55 योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता 7 तारखेची निवडणूक आहे. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, जे 44 योजना ग्रामीण भागाकरता तयार करतं, या 44 योजना आपल्या किल्लारीमध्ये, आपल्या गावामध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे. आणि आपले शिवेंद्रराजे भोसले जे पालकमंत्री आहे, या पालकमंत्र्याच्या माध्यमातून अभिमन्यू पवारजी ज्या 22 योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी लांबजण्यामध्ये येतील, या योजना आणण्याकरता ही निवडणूक आहे. 124 योजनाची निवडणूक आहे. एक कमळाची बटन 124 योजना घेऊन येणार आहे. एक कमळाची बटन विकासाची आहे आणि दुसऱ्या बटना ज्या मशीनवर दिसतील त्या भकासाच्या आहे. एक कमळाची बटन विकासाची बटन आहे. 124 योजना घेऊन ही बटन, ही निवडणूक येते आहे. आणि म्हणून एक एक मत महत्वाचं आहे. या निवडणुकीत आमच्या नंदाकिनीताई, लक्ष्मीताई, सुकेशनाताई या ठिकाणी जर विजयी झाल्या तर आपल्या सर्व योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता अभिमन्यू पवार त्यांना ताकद देतील, त्यांच्या माध्यमातून योजना खाली पाठवतील. पण एक चुकीचा व्यक्ती निवडून आला तर विकासाची गाडी ही त्या ठिकाणी लंगडी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकार, जे आपल्या पुढच्या काळामध्ये या औसा मतदारसंघामध्ये शेतकरी, शेतमजूर, गरीब माणसाकरता काम करणार आहे. 18 पगड जाती, 12 बोलतेदार, हा जो ओबीसी समाज आहे, 353 जातीचा ओबीसी समाज आहे, बंजारा समाज आहे, तांड्यावर राहतो, वाड्यात राहतो, या समाजाकरता महत्वाच्या योजना या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार आहे. एवढंच नाही तर आर्थिक दुर्बल मराठा समाज असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब समाज असेल, आदिवासी असेल, बंजारा असेल, धनगर असेल, या सर्व समाजाच्या योजनाची निवडणूक आहे. आणि म्हणून 7 तारखेची निवडणूक ही आमच्या नशिबाची नाही आहे, ही अभिमन्यू पवारच्या विधानसभेची नाही आहे. खरं तर ही निवडणूक आपल्या योजना पूर्ण करणारी आहे. अभिमन्यू पवारने आणल्या योजना पूर्ण करणारी. खरं तर आज मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजींनी 2029चा महाराष्ट्र, 2034चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्राच्या रचना तयार केली. परवा जेव्हा आमच्या समोर मंत्रिमंडळासमोर प्रेझेंटेशन आलं तर विकसित लातूर 2047 मध्ये आजपासून 23 वर्षानंतर लांबजनाला किती लोकसंख्या राहील,
लांब जनाला 2047 म्हणजे 23 वर्षानंतर जे जन्म झालेलं बाळ आहे, जन्म होणारं बाळ आहे, यांच्याकरता काय काय बाबी कराव्या लागतील त्याची रचना आत्ताच करायची आहे. 23 वर्षानंतरची जनसंख्या विचारात घेऊन लातूर शहराचा, औसाचा, त्या ठिकाणी निलंग्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि माननीय देवेंद्रजींनी तो विचार केला आहे. विकसित महाराष्ट्र म्हणजे विकसित लातूर, विकसित लातूर म्हणजे विकसित औसा, विकसित औसा म्हणजे विकसित लांबजना, विकसित खरोसा, विकसित मतोळा आणि विकसित किल्लारी राहणार आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, निवडणूक समजून घेतली पाहिजे. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये पुढच्या 5 वर्षानंतर विकसित भारताच्या योजना विकसित लांबजनाला येणार आहे. आपण काल बघितलं असाल, परवाच्या टीव्ही बघितला असाल, काल पेपर बघितले असाल, आज युट्यूबवर बघा. माननीय मोदीच्या सरकारने निर्मला सीतारामनजी जे या ठिकाणी बजेट मांडलं, या वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडनं 1 लाख कोटी रुपये मिळणार आहे. 1 लाख कोटी रुपये. आता 1 लाख कोटी रुपये मिळणार, मग ते लांबजनाला कसे येतील? त्याकरता अभिमन्यू पवार पहिली पायरी आहे, मग त्या मंदाकिनीताई दुसरी पायरी आहे, मग त्यानंतर लक्ष्मीबाई तिसरी पायरी आहे, आणि मग चौथी पायरी गावाचा सरपंच आहे. बंधू भगिनींनो, 1 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने काल दिले. खऱ्या अर्थाने जो आता हायस्पीड कॉरिडॉर होतोय ना, हायस्पीड कॉरिडॉर बसवराजजी, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, हैदराबाद, हा एक हायस्पीड कॉरिडॉर संपूर्ण मराठवाड्याचं, लातूरचं, धाराशिवचं चित्र बदलणार आहे. चित्र बदलणार आहे 6100 कोटी रुपयाचं. एका हायस्पीड कॉरिडॉर मध्ये संपूर्ण चित्र बदलणार आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जमिनी विकू नका. थोडी गरिबीची परिस्थिती असेल चालेल, पण माझा सल्ला आहे तुम्हाला, जमिनी विकू नका. किमान 5 वर्षानंतर तुमच्या जमिनीची किंमत 10 पट झाल्याशिवाय राहणार नाही. जमिनीची किंमत 10 पट झाल्याशिवाय राहणार नाही. हा सल्ला द्यायला मी आलो आहे. कोणीतरी बाहेरचे व्यापारी येतील, कमी जास्त भावात जमिनी घेतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जमिनीची किंमत त्याला जे 100 पट मिळणार आहे तो 5 पट 10 पट देईल. आता वाटलं आपल्याला 5 एकरची जमीन आहे, 5 लाख रुपये आहे, 50 लाख देतोय, देऊन टाक. आज 10 पट देतोय, पण त्याला 100 पट फायदा होणार आहे. आणि त्यामुळे माझा सल्ला आहे लातूरकर आणि धाराशिवकरांना, जमिनी विकू नका. 1 गुंठा जमिनीला लाखो रुपयाचा भाव येणार आहे. कितीतरी पिढ्यांचं तुमचं सुखी संपन्न जीवन होणार आहे. आणि म्हणून मोदीजींनी काल पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, हैदराबाद जो कॉरिडॉर दिला, या कॉरिडॉरनी संपूर्ण लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्ह्याचं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. आज बघा, जेव्हा अभिमन्यू पवारची निवडणूक होती, आम्ही शब्द दिला होता की तुम्ही कमळाला मतदान करा. आमच्या लाडक्या बहिणींना मध्य प्रदेशमध्ये जसं 25 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये आपलं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. पण ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे सरकार आले, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद झाली. कर्नाटकमध्ये बंद, ओरिसामध्ये बंद, पंजाबमध्ये बंद. ज्या ज्या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी बंद आहे. पण आम्ही शब्द दिला आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवणार आहे. एवढंच नाही, या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहे. काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 1 करोड लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना दिली आहे. लखपती दीदी. आमच्या मंदाकिनीताई, अजयजी, कविताताई, युवराजजी निवडून आल्यानंतर आपल्या जिल्हा परिषद मधल्या 1000 महिलाची नाव काढायची आहे. 1000 महिला एका जिल्हा परिषद गटात. आणि 5 लाख रुपयेपर्यंत आमच्या बहिणींना
रोजगार देणारी, बिना व्याजानं बिना जमातीने पैसे देणारी योजना आम्ही तयार केलेली आहे। 1000 बहिणींना आम्ही या ठिकाणी 5 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी लखपती दीदी तयार करणारी योजना तयार करणार आहे। एवढंच नाही तर काल माननीय मोदीजीने आमच्या महिलांच्या बचत गटाकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्यावसायिक संकुल असलं पाहिजे। आमच्या महिला बचत गटांनी तयार केलेला उद्योजकाचा जो त्या ठिकाणी माल आहे तो या ठिकाणी व्यावसायिक संकुल केलं पाहिजे। मी दोन्ही नेत्यांना विनंती करतो की अभिमन्यूजी, संभाजी पाटील, आमच्या लाडक्या बहिणीकरता की व्यावसायिक संकुल जिल्हा परिषदच्या माध्यमातून तयार केलं पाहिजे। याची रचना आपण दोघांनी उभी करा। सरकारतर्फे जेवढा पैसा लागेल आमच्या लाडक्या बहिणीच्या जे त्यांनी वस्तू तयार केल्या त्या वस्तूला व्यापारी संकुल मिळालं पाहिजे। जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडून आल्याबरोबर आमच्या महिलांच्या वस्तू करता एक चांगला मोठा व्यावसायिक संकुल निर्माण करण्याचा मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्या केंद्र सरकारने ठरवलं आहे। एक चांगली जागा बघा। आणि दुसरं माझी विनंती आहे अभिमन्यू आणि संभाजी पाटील बसवराजजी, आपल्याला नागपूरमध्ये आम्ही नवसखी योजना तयार केली। मी नागपूरचा पालकमंत्री आहे, देवेंद्रजी, मी, नितीनजी आम्ही बसलो। मी अमरावतीचा पालकमंत्री आहे, दोन्ही ठिकाणी नवसखी योजना तयार केली। नवसखी योजनेमध्ये आमच्या लाडक्या बहिणीचा 10 महिलाचा एक गट, उमेदच्या महिला गट, मामींच्या महिला गट, महिला बाल कल्याणचे महिला बचत गट यांना 1 लाख रुपये चेक अनुदान, कर्ज नाही, 1 लाख रुपये 10 महिलाचा गट। यावर्षी माझी विनंती आहे, मी शिवेंद्रजीशी बोलणार आहे, 10 कोटी रुपये एक सिमेंटचा रस्ता नाही झाला चालन, पण 10 कोटी रुपये 1000 महिला बचत गटांना प्रत्येक वर्षी 1 लाखाचा चेक, 1000 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचा चेक देऊन प्रत्येक वर्षी 1000 बचत गट, 5 वर्षात 5000 बचत गटांना रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करा आणि व्यावसायिक संकुल तयार करा। मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी लातूर ग्रामीणचं चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही। आमच्या लाडक्या बहिणी लातूर ग्रामीणचं चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही। नवसखी योजना तयार करा। मी तर विनंती करेल अभिमन्यू आणि संभाजी, आमच्या लाडक्या बहिणीची कोऑपरेटिव्ह बँक तयार करा आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून आमच्या महल्लेताईंनी तयार केली, श्वेता महल्लेनी चिखलीमध्ये फार सुंदर महिलेची बँक तयार केली, लाडक्या बहिणीची महिलांची बँक, आणि त्यातनं खऱ्या अर्थाने मोठा रोजगार उपलब्ध केला। आम्ही शब्द दिला होता की अभिमन्यू पवार निवडून आले तर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू। आज मला अभिमान आहे, देवेंद्र फडणवीस सरकार आलं, मागचं सर्व शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाचं वीज बिल माफ केलं। आपल्या सरकारने 27,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे बिल माफ केलं। एक कमळाचं अभिमन्यूचं मत किती महत्वाचं होतं बघा। आपल्या सरकारने पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याकडनं 1 रुपया विजेचं बिल घ्यायचं नाही, पुढचे 5 वर्ष। 2029 पर्यंत आपलं सरकार विजेचं बिल घेणार नाही, जुनं बिल माफ करून पुढचे 5 वर्ष विजेचं बिल घेणार नाही। एवढंच नाही तर आपल्या सरकारने निर्णय घेतला 5 HP चा, 10 HP चा, 15 HP चा सोलर पंप, आता 5 HP चा आहे, पुढे 10 HP चा, 15 HP चा, दिवसानी 12 तास शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे। शेतकऱ्याला पंप चालू जाण्याकरता शेतात जाण्याची गरज पडू नये। सकाळी 6 वाजता सूर्य उगवला पंप चालू, संध्याकाळी 6 वाजता बंद, रात्री शेतकऱ्याला शेतात जाण्याची गरज नाही। आता हाय क्वालिटी आपल्या इलेक्ट्रिकच्या पंपापेक्षा 1.5 पट धार फेकणारा पंप आता आपल्याकडे आलेला आहे। खऱ्या अर्थाने 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपये देण्याची सरकारची योजना आहे। 3 लाखाचा पंप 25,000 रुपये देणार, शेतकऱ्याच्या जीवनाचं परिवर्तन करण्याचा विचार आम्ही केला आहे। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आपल्या सरकारने ठरवलंय, काल आपण बघितलं असाल मोदीजींनी 1 कोटी सूर्यघर देण्याचा निर्णय घेतला। आमच्या मंदाकिनी ताई निवडून आल्यावर आपल्या या सर्कलच्या कमीत कमी यावर्षी 1000 जे आर्थिक दुर्बल आहे, जे इलेक्ट्रिक बिल भरू शकत नाही, 8 रुपये विजेचं बिल, घरगुती विजेचं बिल भरू शकत नाही, अशा परिवाराकरता, आर्थिक दुर्बल परिवार, 100 युनिट वीज वापरणारा परिवार या ठिकाणी बसलेला 70% परिवार बसतोय। या परिवारांना केंद्र सरकारकडनं 15,000, अभिमन्यू डीपीसी कडनं 10,000, अनुसूचित जाती जमाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब लोकांकरता, ओबीसी 18 पगड जाती, आर्थिक दुर्बल मराठा समाजाकरता आपल्याला प्रधानमंत्री सूर्यघर लावायचा आहे। तुमच्या घरावर सूर्यघर लागल्यानंतर
पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. त्यामुळे 7 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही विचार केलाय. आम्ही अभिमन्यू पवारांच्या, संभाजी पाटलाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आमच्या शेतकऱ्यांचं, गरीब शेतकऱ्यांचं, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचं, जो शेतकरी राब राब मेहनत करतो, व्याजावर व्याज, सरळ व्याज, व्याज भरू भरू त्या ठिकाणी तो गदीच त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही. तो गरीब माणूस रोज खस्ता खालतोय, तो शेतकरी रोज मरतोय, त्याला आत्महत्येचा विचार करतोय. पण आमच्या सरकारने विचार केलाय गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही. आमच्या शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. गरीब शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपल्या सरकारने ठरवलं आहे, जे माननीय अभिमन्यू पवारांनी सांगितलं, आपल्या सरकार मराठवाड्यामध्ये संपूर्ण सिंचन करण्याची व्यवस्था करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातनं वाहून जाणारं पाणी, विदर्भातलं वाहून जाणारं पाणी विदर्भाकरता, मराठवाड्याकरता वापस आणून संपूर्ण सिंचनाची व्यवस्था सरकार करताय. पुढच्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यातली एकही एकर जमीन बिना सिंचनाची राहणार नाही, एकही एकर बिना सिंचनाची राहणार नाही. हा निर्णय सरकार करताय. एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात दिवसाने वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे. या 3 गोष्टी शेतकऱ्याकडे असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही, कधी चपराशाची नोकरी मागणार नाही. या शेतकऱ्याच्या शेतात रस्ता बांधण्याकरता माननीय अभिमन्यू पवारांनी संकल्पित केलेली, बसवराज पाटील आपण सांगितलेली, निलंगेकरजी आपण सुचवलेली आणि खास करून अभिमन्यूने तयार केलेली मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आता मी आमदाराला अध्यक्ष केलाय, अभिमन्यूलाच अध्यक्ष केलाय. आणि अभिमन्यू, मोंजेचे पैसे माफ, पोलीस बंदोबस्ताचे पैसे माफ, यानंतर 15 लाख रुपये किलोमीटरनी तुमचा रस्ता बांधून देऊ, रॉयल्टी माफ, किती रेती वापरा, किती मुरुम वापरा, किती गिट्टी वापरा, रॉयल्टी माफ, एकही पैसा रॉयल्टी घेणार नाही. आणि आमदार सांगेन ते रस्ते आम्ही करणार आहोत, रस्त्याचं अतिक्रमण काढून. आणि हेही करणार आहे की आता मी लवकरच शासन निर्णय करणार आहे, 90% शेतकऱ्यांनी मंजुरी दिली तर त्या रस्त्याचा संपूर्ण रस्ता करण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. कुठलंही त्या ठिकाणी 10%ची वाट आम्ही बघणार नाही, संपूर्ण रस्ता करण्याची योजना तयार करेल. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या जीवनाचा उद्या जर कायाकल्प करायचा असेल तर आपल्याला रस्ता महत्वाचा आहे. रस्ता ही रक्तवाहिनी आहे, आपल्या शरीराची रक्तवाहिनी रस्ता आहे, आपल्या जीवनाची रक्तवाहिनी रस्ता आहे. शरीराची रक्तवाहिनी आपल्या शरीरामध्ये जशी असते तसा रस्ता असतो. आणि त्यामुळे मी तुम्हाला वचन देतो की औस्यामध्ये, लांबजण्यामध्ये जेवढे सरकारी रस्ते आहे, जेवढे शिवपांजण आहे, जेवढी पांजण आहे, ते संपूर्ण रस्ते अभिमन्यू पवारांच्या अध्यक्षतेखाली आमचे प्रांत, आमचे SLR, आमचे DYSLR, आमचे सर्व पोलीस अधिकारी हे बसून करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी निर्णय घेतोय. आम्ही तुकडाबंदी कायदा निरस्त केला. आज या महाराष्ट्रात 60 लाख परिवार असे होते जे लांब जाण्यापासून सर्व गावामध्ये असे परिवार आहे ज्यांनी 15/10/2024 पूर्वी घरं बांधले आहे. पत्रकार महोदयाला आणून तारीख सांगेल मी. 15/10/2024 पूर्वी ज्या ज्या लोकांनी घरं बांधले असतील त्या सर्व घरांचं स्वामित्व, मालमत्ता त्यांच्या नावानं करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व घरं, तुमची सर्व प्रॉपर्टी कायदेशीर करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणि एवढंच नाही तर गायरान जागेवर, सरकारी जागेवर जे जे घरं असतील ते सर्व घरं, अभिमन्यू तुम्ही यादी बनवा सर्व गावांची, मी एक शासन आदेश काढून तुमच्या सर्व घरांचे कबाले वाटप करून देण्याची जबाबदारी माझी आहे. सर्व घरांचे कबाले वाटप करून देण्याची जबाबदारी माझी. बंजारा वस्ती असो, तांडा वस्ती असो, गायरांची वस्ती असो, सर्व वस्तींना मी त्या ठिकाणी, कारण कबाल्याचा मंत्री मी आहे, कबाल्याचा मंत्री मी आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी वडार समाज जो घरकुलाच्या करता त्यांचा कबाला मिळत नाही गायरान जागेवरचा, मी वडार समाजाला सांगेल, तांडा समाज, धनगर समाजाला सांगेल, जे असतील त्यांना, जेवढे गायरांवर लोक, आतापर्यंत कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही,
पण मी महाराष्ट्राचा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीने सांगतो, तुमच्या सर्व वडार समाजाचा जे जे लोक गायरांवर राहतात त्या सर्वांचे कबाले वाटप करण्याचा निर्णय, नंतर घर. माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिले, त्यातले 1 लाख घरं लातूरला मिळणार आहे. 1 लाख घरं. जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर अभिमन्यूजी तुम्ही विचार करा, कोणत्या कोणत्या सर्कलला किती घरं द्यायचे. कबाला वाटपाचा निर्णय मी करेल, घरे वाटपाचा निर्णय तुम्ही करा, आणि त्याकरता लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय मी करून देईल. वाळू मोफत देईल. आमच्या वडार समाजाकरता आणि आमच्या घरकुल धारकाकरता जेवढी रेती लागेल 5 ब्रासपर्यंत रेती आम्ही मोफत देणार आहे. खाजगी घर बांधायचं असेल तर 600 रुपये रॉयल्टी म्हणून रेती देऊ. कॉन्ट्रॅक्टरकडे जायची गरज नाही. खाजगी घरांकरता लांजण्यामध्ये खाजगी घर बांधायचं असेल तुम्ही तहसीलदारकडे अर्ज करायचा, मला 10 ब्रास वाळू पाहिजे. तहसीलदार तुम्हाला नेमून देईल, तिथून 10 ब्रास वाळू उचलून टाका. 600 रुपये घेऊन 1 ब्रास 600. पण घरकुलाला मात्र मोफत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्षा योजना आम्ही आणतोय. या नक्षा योजनेमध्ये लांबजना गावं असतील, जेवढे गावं या विधानसभेत असतील, या सर्व गावांचा ड्रोन सर्वे आम्ही करणार आहे. इंग्रजाच्या काळानंतर कधीच ड्रोन सर्वे झाला नाही, कधीच तुमचा मालमत्ता फिक्स झाली नाही, कधीच जमाबंदी झाली नाही. मधल्या काळात एकत्रीकरण झालं, नंतर मात्र या राज्याची मोजणी झाली नाही, तुमच्या घराची मोजणी झाली नाही. आपलं सरकार तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमच्या घराचं सरकारी मॅपिंग तयार करून तुमच्या घराचा नक्षा, तुमच्या घराचं स्वामित्व, तुमच्या घराचा या ठिकाणी CTS तुमच्या मोबाईलवर, तुमच्या iCloudवर मी टाकणार आहे. 500 वर्षानंतरही तुमचा नातू पडनातू जेव्हा बघेल माझ्या आजोबाची, माझ्या पंजोबाची, माझ्या पडदादाची प्रॉपर्टी कुठं आहे, त्याला मोबाईलवर आपलं घर दिसलं पाहिजे, त्याला मोबाईलवर आपली शेती दिसली पाहिजे, असा निर्णय करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं सर्व औसा, सर्व निलंगा, सर्व लातूर मोजण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन जमाबंदी करण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतला. नवीन जमाबंदी आम्ही करणार आहे. नवीन त्या ठिकाणी CTS आम्ही करणार आहे. एवढंच नाही, 124 योजना मी सांगू शकतो, पण मला एवढा वेळ नाहीये. 124 योजनाची निवडणूक आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगायला आलो आहे, खऱ्या अर्थाने आपल्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाच्या योजनाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेला आपल्याला आणायचं आहे. जनसुविधा, नागरिक सुविधाच्या माध्यमातून या भागाचा विकास करायचा आहे. टक्कर बापा आदिवासी वस्तीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मजबूत करायचा आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध जातींना सामाजिक न्यायाच्या माध्यमातून मजबूत करायचा आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती योजना, माझी वसुंधरा अभियान, आदर्श ग्राम योजना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबांच्या माध्यमातून तयार झालेलं अभियान, अल्पसंख्याक विकासाचं अभियान, 25-15च्या माध्यमातून अभिमन्यू पवार जे शिवेंद्र माननीय जयकुमार गोरेजीकडनं निधी आणतील त्या निधीचं अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अभियान, जल जीवन मिशनच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशन, शालेय पोषण आहाराचं नवं मिशन, या ठिकाणी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती मिशन, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळाच्या विकासाचं मिशन, याच ठिकाणी 124 योजनांची बंधू भगिनी निवडणूक आहे. विकासाची 4 चाकाची गाडी आहे. किती चाकाची गाडी आहे बहिणींनो? गाडी किती चाकाची आहे भावांनो? किती चाकाची गाडी आहे? 4 चाकाची गाडी आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 55 योजनांचा आहे. एक चाक गाडीचं, विकासाच्या गाडीचं चाक 55 योजनाचं आहे. दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या 44 योजनाचं आहे. तिसरं चाक शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्र्यांच्या 22 योजनाचं आहे. आणि विकासाचं चौथं चाक, लांबण्याच्या विकासाचं चौथं चाक अभिमन्यू पवारांचा आहे. चौथं चाक अभिमन्यू पवारांचा आहे. 4 चाकाची गाडी आहे. आता या गाडीला ड्रायव्हर द्यायचा आहे 7 तारखेला लांबण्याच्या विकासाकरता. बोलणार तुम्ही ड्रायव्हर करणार ना? 7 तारखेच्या मतदानात गाडी चालवायला गेली 124 योजनाची गाडी. मग कुणाला देणार आहे ड्रायव्हरची चाबी?
गाडीची चावी कोणाला देणार? मंदाकिनीताई समोर या. या लांबजाण्याच्या विकासाचे ड्रायव्हर आहे गाडीच्या. समोर या. लक्ष्मीबाई तुम्ही या. सुकेशनाताई तुम्ही या. अभिमन्यू पवार साहेब तुम्ही या. बसवराजी तुम्ही या. निलंगेरी तुम्ही या मधात. अजय साळुंके आहेत का? खरोसा गट. कविता गोरे तुम्ही आपले दोघे घेऊन या. युवराज बिराजदार बघा किती जोरदार उमेदवार आहे आपले. हे विकासाच्या गाडीचे कोण राहणार आहे? सर्व उमेदवार समोर या. विकासाच्या गाडीची चाबी यांना द्यायची आहे. देणार का नाही? जोरात सांगा. तुम्ही आता माझ्याशी बोलताय, मी तुमच्याशी बोलतोय. आता देणार चाबी यांना? जोरात सांगा. दोन्ही हात वरकून सांगा. तुम्ही काय मला लांब देणार तेवढा दूर आला जरा उत्साह दिसून राहिला. देणार चाबी यांना? आणि या विकासाच्या गाडीला राहिलं सुलं पेट्रोल लागेल तर ते मी देणार आहे. काळजी करू नका. अभिमन्यू आहे, मी आहे, निलंगेकर आहे. मताचं दान म्हटलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचं दान. तुम्ही मताचं दान द्या, पण आम्ही कर्ज स्वीकारतोय. आम्ही कर्ज म्हटलंय. तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं 5 वर्ष काम करून 124 योजना तुमच्या घरी पोहोचवून तुम्हाला खऱ्या अर्थाने विकसित लांबजना करता आम्ही तुम्हाला सर्व लोक जमानतदार आहोत. या सर्वांचे जमानतदार माननीय नरेंद्र मोदीजी आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहे, नितीन गडकरीजी आहे, संभाजी पाटील आहे, अभिमन्यू पवार आहे. या ठिकाणी आमचे बसवराज पाटील आहे. एवढे जमानतदार आहे. चालते ना आमची जमानत? जोरात सांगा. चालतं ना? पक्क ना? बरं माझे एक काम कराल का? मी एवढ्या दूरनं आलो. तुमचे आम्ही 124 योजना करणार आहोत. पांधन रस्ते करणार आहोत, कबाले देणार, सर्व करून देणार आहे. तुम्ही आमचं एक काम कराल का? आमच्या बहिणी, लाडक्या बहिणी काळजी नको करा. नवसखी अभियान आम्ही आणणार आहोत. कराल ना? बोललो ना कर्जमाफीवर शेतकऱ्यांच्या. काळजी नको करा. माफी करणार आहोत. पण गाडी घोडा बंगला मर्सडीज कार त्यांची नाही करणार आहे. फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये, त्यांची झाली पाहिजे का कर्जमाफी? हा करतो. माझं एक काम ऐकाल का? जोरात सांगा. आधीच सांगून द्या कोण नाही ऐकणार, म्हणजे मी त्यांना नाही सांगणार. तुम्ही नाही ऐकणार काका? मी सांगितलेलं काम ऐकणार ना? मग सकाळी 7 वाजता झोपून उठा. 7 तारखेला सकाळी 7 तारखेला लवकर झोपून उठा. कुठला? हो, हे राहून गेलं. अभिमन्यू हुशार आहे, कलाकार आहे. हा काही सोडत नाही. रात्री 2 वाजता झोपलो तरी अभिमन्यू पवार बोलतो म्हणतात. किल्लारी कासर सिरसी या दोन्ही तहसील होतील 2027 नंतर. जनगणना झाल्यावर तहसीलचं सीमांकन होईल आणि दोन्ही तहसील आम्ही करू. निलंगा तालुक्यातले औसा मतदारसंघातील नदीच्या अलीकडील जेवरी, बामणी, धानोरा, सांगवी, माळेगाव, सिंगनाळ हे गावं पुढच्या महिन्याभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कासार चिखली मध्ये आहे. कासार चिखलीत आहे. ही 6 गावं निलंगा तहसीलला जोडण्याचा निर्णय सरकार महिन्याभरात करेल. 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मी नोटिफिकेशन पाठवतो. अजून काय म्हणलं? आता मी जनतेला एक काम सांगितलं होतं ना, आता सांगून दे काय असेल तर. महसूल मंत्री पेन तुझ्याकडेच आहे. अरे आमदार आहे, आमदारांनी जे मागितलं ते मान्य आहे. ते आमदार आहे म्हणून आम्ही मंत्री आहोत. दोघांचा आलिंगन पक्का आहे. फेविकालचा घट्ट जोडा मला माहिती आहे. माझं एक काम ऐकाल ना? सकाळी 7 तारखेला लवकर झोपून उठा. 10 परिवार. किती परिवार? 10 परिवारांना घेऊन. एकटं जायचं नाही. किती परिवार? सर्वांनी कबूल करा. मला संकल्प करा आज मला. किती परिवार? 10 परिवार घेऊन कुठं जाल?
नागपूरला येता का? 7 तारखेनंतर या नागपूरला. आई महालक्ष्मी आहे. तुळजापूरची आई भवानी, तुळजापूरची आई जशी महालक्ष्मी कोराडीला आहे. घेऊन याल तुम्ही आमच्या मंदाकिनी ताई यांना, आमच्या लाडक्या बहिणींना. ट्रिप घेऊन या यांची. यान का सोबत यांच्या? जेवणाची व्यवस्था मी करील, काळजी नको करा. माझं घरच लागून आहे आई महालक्ष्मीला. अभिमन्यूला माहित आहे, सुंदर देवस्थान आहे. 7 तारखेला तुमच्या परिवाराने 10 परिवार पहा. एवढे काम आम्ही सांगितलं तुम्हाला, एवढ्या कामाची गॅरंटी घेतली. तुम्हाला एक गॅरंटी घ्यायची आहे. किती परिवाराची? बरं, कोण कोण 10 परिवार घेऊन जाईल? तर हात वर करून इमानदारी सांगा, मी 10 परिवार मशीनवर घेऊन जाईल. ताई तुम्ही घेऊन जाणार नाही का? आपसातल्या लोकांना जमत नाही का? आजूबाजूच्या लोकांची भांडण आहे काही? आजूबाजूच्या लोकांची भांडण असेल ते लोक हातवर नाही करणार, तर सर्व लोक हातवर करतील. 10 परिवाराची गॅरंटी तुम्ही घेणार आहे का? तर हातवर करून सांगा. माझा नजर सर्वांकडे. भाऊ कॅमेरा फिरव बरं जरा. 10 परिवाराची गॅरंटी. तुम्ही 10 परिवाराची गॅरंटी घ्या. तुम्हाला 5 वर्ष सांभाळण्याची गॅरंटी आमची आहे. काळजी करू नका. तुम्ही लक्ष्मीपूजा केली असाल दीपावलीमध्ये. लक्ष्मीपूजा केली ना दीपावलीत? लक्ष्मीपूजा तुम्ही आपल्या परिवारासोबत, मुलाबाळासोबत लक्ष्मीपूजा केली तेव्हा बघितलं असाल आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? पूजा केली का? तुम्हाला दिसली असेल आई महालक्ष्मी कशावर होती? कमळावर होती ना. मग आपल्याला हे माहिती आहे की आपल्या मुलाबाळाचं रक्षण करणारी, आपल्या परिवाराचं रक्षण करणारी, आपल्या घराचं लक्ष्मी करणारी, आपल्याला समृद्धी आणणारी लक्ष्मी ही कमळावर होती. तर लांब जाण्याच्या आणि या सर्व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावर येणार आहे, दुसऱ्यावर नाही येऊ शकत. आणि त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की सर्वांनी 7 तारखेला 10 परिवार घेऊन तुम्ही 10 परिवाराची गॅरंटी घ्या. आम्ही संपूर्ण विकसित लातूरची, विकसित औषधाची गॅरंटी घेतो आहे. याकरता देवेंद्र फडणवीस सरकार आहे. जरा हात वरून सांगा मला, गॅरंटी घेणार आहे? सर्वांनी गॅरंटी घेतली आहे? पक्क गॅरंटी. संकल्प करायचा विजयाचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.